बालुशाही बनवण्यासाठी आपण साहित्य बघणार आहोत. गरम पाणी, मीठ, तूप, दही, बेकिंग पावडर, अर्धा किलो मैदा, अर्धा किलो साखर. आता हे पीठ तुपाला चांगलं चोळून घ्यायचं. आता पिठाचा चांगला गोळा बनतोय तर समजून घ्यायचं की तूप बरोबर पडलं आहे. तूप हे बरोबरच टाकायचं, जास्त टाकायचं नाही. थोडं थोडं पाणी घालून पीठ छान मळून घ्या. पीठ छान मळून झाल्यानंतर आपण त्यात 1 चमचा बेकिंग पावडर टाकणार आहोत. बेकिंग पावडर टाकल्यामुळे बालुशाही छान फुगते आणि मऊ होते. बालुशाहीचं पीठ हलक्या हलक्या हातांनी मळलं ना तर बालुशाही छान लुसलुशीत होते. थोडं थोडं पाणी घालून आपण त्याचा गोळा बनवून घेऊ आणि पीठ खूप जोरदार देऊन मळायचं नाही आहे. एकदम हलक्या हलक्या हाताने मळायचं आहे. आता आपला पिठाचा गोळा तयार झालेला आहे. आता आपलं हे बालुशाहीसाठी पीठ एकदम छान मस्त मऊ एकदम मळून झालेलं आहे. वाटीच्या साहाय्याने गोल गोल आकार बनवून घेणार आहे. त्याच्यानंतर मध्ये हाताने गोल गोल आकार देणार आहोत. आणि ही पहिली पद्धत. दुसरी पद्धत, पिठाचा गोळा घेऊन आपण त्याला लंबुळक्या आकार देणार आहोत. म्हणजे रिंग बनवणार आहोत. रिंग बनवून झाल्यानंतर ना बालुशाही तुम्ही बघू शकता किती छान दिसते. अशाच पद्धतीने आपण सगळे बालुशाही बनवून घेणार आहोत. बालुशाही आपली बनवून झालेली आहे. बालुशाही बनवून झाल्यानंतर ना आपण तेल गरम करायला ठेवणार आहोत आणि आपण त्यात बालुशाही सगळे फ्राय करून घेणार आहोत. एकदम स्लो गॅसवर छान अशी बालुशाही तळून घ्यायचा आहे. फास्ट गॅस करायचा नाही आहे. जेवढा तुम्ही स्लो ठेवाल तेवढं ते चांगलं फ्राय होणार. अशा प्रकारे बालुशाही आपली सगळी तळून झालेली आहे. तुम्ही बघू शकता छान असा सोनेरी रंग त्याला आलेला आहे. बालुशाही ही थंड होण्यासाठी आपण ठेवणार आहोत. आता आपण पाक बनवून घेणार आहोत. अर्धा किलो साखर आपण घेतली आहे. त्यात आपण 1 ग्लास पाणी घेतलं आहे. साखर पाण्यात सगळी विरघळली. त्यात आपण 2 विलायची खलबत्त्यात बारीक करून टाकणार आहोत. आणि आता या पाकाला 2-3 मिनटं चांगलंपणे उकळून घेणार आहोत. आता आपल्या पाकाची तार सुटत आहे, पण आपण चेक करण्यासाठी एक प्लेट घेणार आहोत. त्यात थोडंसं पाणी घेऊन आपला पाक त्या प्लेटमध्ये टाकून चेक करणार आहोत की तार सुटती की नाही, पाक तयार झाला आहे की नाही. तर अशा पद्धतीने आपला पाक तयार झाला आहे. बघू शकता की पाण्यात गोळा बनतोय तर समजून जायचं की आपला पाक तयार झाला आहे. आता आपण आपल्या पाकामध्ये थंड झालेली बालुशाही टाकणार आहोत. बघू शकता किती छान